तर मित्रांनो, झिरोधामध्ये आपण इंट्राडे ट्रेडिंग कशी करू शकतो हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। जर तुम्हाला बिलकुल पण आयडिया नसेल की इंट्राडे ट्रेडिंग आपण कशी करू शकतो झिरोधा ॲप्लिकेशनमध्ये किंवा इंट्राडे ट्रेडिंग काय असते, याच्याने नक्की आपण पैसा कसा कमवू शकतो हे पण मी तुम्हाला देखील सांगणार आहे। तर मित्रांनो, सगळ्यात पहिले आपण हे समजून घेऊया की इंट्राडे ट्रेडिंग नेमकी काय। तर इंट्राडेचा जो अर्थ असतो तो हा असतो की जो पण तुम्ही ट्रेड घेताय तो तुम्ही फक्त आणि फक्त एका दिवसात घेताय। म्हणजेच मार्केट केव्हा ओपन होतं, मार्केट होतं सकाळी 9:15 ओपन आणि क्लोज कधी होतं तर दुपारी 3:30 वाजता। तर जर तुम्ही कोणताही ट्रेड घेताय आणि तो ट्रेड 9:15 पासून तर 3:30च्या मध्येच तुम्ही घेतला पण आणि एक्झिट पण केला, तर हाच ट्रेड जो तुम्ही एका दिवसात घेतला पण आणि त्याला क्लोज पण केलं, तर यालाच आपण इंट्राडे ट्रेडिंग असं म्हणतो। आता याचे काही वेगळे नियम पण आहेत, काही फायदे पण आहेत आणि काही नुकसान पण आहेत। तर सगळ्याच गोष्टी आपण बघणार आहोत, पण त्याच्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेऊन बोलूया। इंट्राडे ट्रेडिंगमध्ये दोन गोष्टी तुम्ही करू शकता, एक असती बाईंग आणि एक असती सेलिंग। बाईंग म्हणजेच जेव्हा स्टॉकची प्राईस कमी असते तेव्हा तुम्ही तो स्टॉक परचेस करता। म्हणजेच एक्झाम्पलसाठी जर तुम्ही 100 रुपयाला कोणता स्टॉक विकत घेतला आणि त्याची इंट्राडेमध्येच प्राईस म्हणजे ज्या दिवशी तुम्ही स्टॉक घेतला त्याच दिवशी प्राईस जर 103 रुपये झाली, तर हा जो 3 रुपयाचा बेनिफिट तुम्हाला भेटला आहे तो तुमचा प्रॉफिट असतो। आता याचं एक्झॅक्टली उलटं, म्हणजेच जर तुम्ही कोणता स्टॉक इंट्राडेमध्ये सेल केला, सेल म्हणजे पहिले विकला आणि मग नंतर बाय केला, याच्यात खूप जणांना कन्फ्युजन होतं, तर हे तुम्ही नीट लक्ष देऊन ऐका। आता एक्झाम्पलसाठी कन्सिडर करा, तुमच्याकडे स्टॉक असो नसो तरी तुम्ही कोणता पण स्टॉक इंट्राडेमध्ये सेल करू शकता। जसं कोणत्या स्टॉकची प्राईस 100 होती, आता तुम्हाला असं वाटतं आहे की आजच्या डेटमध्ये किंवा आज हा जो स्टॉक आहे तो इंट्राडेमध्ये पडू शकतो, म्हणजे तुम्ही या स्टॉकवरती बिअरिश आहात। तर जर हा स्टॉक 100 पासून 98 रुपीजवरती जर आला तर म्हणजेच हा 2 रुपये खाली पडला, तर हा जो 2 रुपयाचा जो प्रॉफिट आहे हा तुम्हाला होतो। तर तुम्ही जेव्हा पण कोणता स्टॉक बाय करता तुम्ही नेमकी काय करताय, तुम्ही तो स्वस्तात विकत घेताय म्हणजेच बाय लो करताय, आणि जेव्हा त्याची प्राईस वाढते तेव्हा तुम्ही काय करतायत, तेव्हा तुम्ही त्याला विकतायत म्हणजे सेल हाय करतायत। स्वस्त प्राईजमध्ये बाय केलं आणि जेव्हा त्याची प्राईस वाढली तेव्हा तुम्ही त्याला सेल केलं। आता सेलिंगमध्ये एक्झॅक्टली याचा उलट आहे। सेलिंगमध्ये काय करतोय आपण, सेलिंगमध्ये जेव्हा त्याची प्राईस हाय असते तेव्हा आपण पहिले त्याला विकतोय आणि मग जेव्हा त्याची प्राईस खाली येते, कमी होऊन जाते, तेव्हा आपण त्याला स्वस्तात परत विकत घेतोय। तर हे दोन प्रोसेस असतात, एक असती बाईंग आणि एक असती सेलिंग। तर याच सेलिंगला शॉर्ट सेलिंग देखील असं म्हणतात। तर तुम्हाला जर कधी यूज करायचं असलं की कोणता स्टॉक सेल करायचं तर त्याला तुम्ही त्या स्टॉकला शॉर्ट सेल केलं असं म्हणू शकता। आता तुम्हाला काय करायचं आहे हे तुमच्यावरती असतं। जर तुम्हाला स्टॉक बाय करून पैसे कमवायचे तरी तुम्ही कमवू शकतात आणि सेल करून कमवायचे तरी करू शकतात। म्हणजे जेव्हा मार्केट बिअरिश असतं तेव्हा तुम्ही शॉर्ट सेलिंग करू शकतात आणि जेव्हा तुम्हाला वाटतं की मार्केट बुलिश आहे तेव्हा इंट्राडेमध्ये बाईंग करून तुम्ही पैसे कमवू शकतात। आता हा जो कन्सेप्ट आहे आय होप तुमचा क्लिअर झाला असेल। आता आपण एक एक्झाम्पल घेऊया, त्यासाठी एक कोणता पण स्टॉक आपण चूज करूया। तर ज्या पण स्टॉकमध्ये तुम्हाला इंट्राडे ट्रेडिंग करायची असेल त्या स्टॉकचं नाव तुम्ही हा जो सर्च बार आहे इथे सर्च करू शकता। जसं मी एक्झाम्पल घेतो आहे फेडरल बँकचा। तर जसं तुम्ही इथं नाव टाकाल खाली तुम्हाला ऑप्शन्स येऊन जातील, एक BSEमध्ये दिसेल, एक NSEमध्ये दिसेल, कारण इथे आपल्या इंडियन स्टॉक मार्केटमध्ये 2 एक्सचेंजेस आहे, एक आहे नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि एक आहे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज। तर असा काहीही फरक नाही आहे की तुम्ही याच्यातच ट्रेड केलं पाहिजे याच्यातच ट्रेड केलं पाहिजे, ज्याच्यामध्ये ट्रेड करायचं आहे ती स्वतःची तुमची इच्छा आहे। मी पर्सनली NSE प्रिफर करतो म्हणून मी NSEवरती क्लिक करतो। क्लिक केल्यानंतर जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं 2 ऑप्शन तुमच्याकडे असतात, एक तुम्ही स्टॉक बाय करून पैसा कमवू शकतात आणि एक तुम्ही स्टॉक सेल करून पैसा कमवू शकतात। तर आपण इझी पडेल समजायला म्हणून एक बाईंगचं एक्झाम्पल घेऊया। तर मी बायवरती क्लिक केलं, बायवरती क्लिक केल्यानंतर आपण NSEला चूज केलं होतं म्हणून इथं NSE आहे, हे रेग्युलरवाला ऑप्शन तुम्हाला चूज करायचं आहे। त्याच्यानंतर खाली तुम्हाला एक गोष्ट बघायला मिळेल की क्वांटिटी म्हणजे किती नंबर ऑफ शेअर्स किंवा किती शेअर्समध्ये तुम्हाला ट्रेड करायचं आहे। आता मला जर 25 शेअर ह्या कंपनीचे घ्यायचे असतील तर मी इथं 25 शेअर टाकेल। तर मिनिमम 1 शेअर आहे आणि मॅक्सिमम तुम्हाला जेवढे हवे तेवढे शेअर्स तुम्ही बाय आणि सेल करू शकता। तर ही क्वांटिटी सगळ्यात आधी तुम्हाला इथे लावायची असते। त्याच्यानंतर अजून एक तुमच्याकडे ऑप्शन असतो लिमिट, जो की तुम्हाला
इथे दिसायला मिळतो आहे आणि याच्यावरती जर तुम्ही एकदा क्लिक केलं तर तुम्हाला मार्केट हा ऑप्शन दिसायला मिळेल. जर तुम्हाला ऑलरेडी इथं मार्केट दिसतं आहे तर याच्यावरती क्लिक करून तुम्ही लिमिट हा ऑप्शन देखील लावू शकता. पण ह्या दोघांमध्ये डिफरन्स काय आहे हे देखील तुम्हाला माहिती पाहिजे. तर मार्केटचा अर्थ असा असतो की जी पण प्राईस मार्केटमध्ये चाललेली आहे, जी की तुम्हाला इथे वरती दिसेल, त्याच प्राईसवरती तुमचा जो ऑर्डर आहे तो जवळपास एक्झिक्यूट केला जातो. जसं इथं 212.22 ते 212.21 असा काहीतरी प्राईस जो फ्लक्च्युएट होतो आहे, तर इथेच आसपास जो आहे तुमचा ऑर्डर एक्झिक्यूट केला जाईल. आता तुम्हाला जर असा हवा आहे की 212.2 तर थोडं मला असं वाटतं आहे की महाग होतं आहे. मला असं वाटतं की 211.9 वरती जेव्हा हा शेअर येईल तेव्हा मी याला बाय करणार आहे. तर हीच जर तुम्हाला एक्झॅक्ट प्राईस पाहिजे असेल, पण लक्षात ठेवा जी पण मार्केटमध्ये प्राईस चालू आहे त्याच्यापेक्षा जास्त प्राईस तुम्ही नाही लावू शकत, त्याच्यापेक्षा कमी प्राईस तुम्ही लावू शकता. तर मी इथं याच्यावरती क्लिक करेल आणि हा लिमिटचा जो ऑप्शन असतो तो एनेबल होऊन जातो. त्याच्यानंतर आपण इथं क्लिक करूया 211.9. तर आता याचा अर्थ काय होतो की तुमची ऑर्डर जी आहे ती स्पेसिफिकली फक्त ह्याच आणि ह्याच प्राईसवरती एक्झिक्यूट होणार, ती वरती खाली कुठेच एक्झिक्यूट नाही होणार जशी ती मार्केट ऑर्डरमध्ये होऊ शकते. पण लिमिट ऑर्डरमध्ये एक तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की जर ती प्राईस मार्केटमध्ये आली तरच ही ऑर्डर तुमची एक्झिक्यूट होणार, नाही तर ती एंड ऑफ द डे कॅन्सल पण ऑटोमॅटिकली होऊन जाणार. तर लिमिट ऑर्डर जर तुम्ही लावत असाल तर तुम्हाला वेट करायला लागेल की तुमची जी ही प्राईस तुम्ही जी इथं टाकलेली आहे ती मार्केटमध्ये येईल तेव्हाच ती ऑर्डर जी आहे ती एक्झिक्यूट होईल. तर आपण इथं लिमिट ऑर्डर लावलेली आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट काम तुम्हाला हे करायचं आहे की इथं इंट्राडे चूज करायचं आहे. तर जसं तुम्ही इथं इंट्राडे चूज कराल एक सगळ्यात मोठा बेनिफिट तुम्हाला भेटतो. मी इथं किती क्वांटिटी टाकलेली आहे, मी इथं टाकलेली आहे 25 क्वांटिटी. आता मी जर ह्या ॲरोवरती क्लिक केलं तर तुम्हाला कळेल की मला फक्त 25 शेअर बाय करण्यासाठी 1000 ते 1100 रुपये लागत आहेत. पण असं का? जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं 212 × 25 तर ते मोस्टली 4,500-5,000 हजाराच्या आसपास जाईल. पण आपल्याकडून मार्जिन किती घेतले जाते? आपल्याकडून फक्त आणि फक्त मार्जिन घेतले जाते 1000 ते 1100 रुपये. आता असं का? तर ही क्वांटिटी मी एक्झाम्पल देण्यासाठी 5 करतो आणि परत एकदा ह्या ॲरोवरती मी क्लिक करतो. तर तुम्ही बघू शकता की फक्त एकच शेअरची प्राईस माझ्याकडून घेतली जाते, पण मी इथं शेअर किती टाकलेले आहेत? मी इथं 5 टाकलेले आहेत. तर इंट्राडेमध्ये जेव्हा पण कधी तुम्ही ट्रेड करतात तुम्हाला 5 टाईम्सचा लिव्हरेज दिला जातो ब्रोकरच्या द्वारे. म्हणजेच एक शेअरच्या प्राईसमध्ये तुम्हाला 5 शेअर विकत घेता येतात. ही फक्त आणि फक्त इंट्राडेमध्येच तुम्हाला हा जो मार्जिन किंवा लिव्हरेज आहे तो प्रोव्हाइड केला जातो. जर तुम्हाला लाँग टर्मसाठी कोणता पण स्टॉक घ्यायचा असेल तर तुम्हाला पूर्ण मार्जिन द्यावं लागेल. म्हणजे 5 शेअरची जेवढी प्राईस असेल तेवढीच तुमच्याकडून घेतलं जाईल. पण फक्त जर तुम्ही इंट्राडे ट्रेडिंग करत असाल तर त्यासाठी तुम्हाला ही जी 5 टाईम्सची जी लिव्हरेज आहे ती दिली जाते. पण लक्षात ठेवा की जसा प्रॉफिट या गोष्टीमुळे वाढू शकतो तसाच लॉस देखील या गोष्टीने वाढू शकतो. म्हणून तितक्याच क्वांटिटीमध्ये ट्रेड करा जितका लॉस तुम्ही घेऊ शकता. या सगळ्या गोष्टी आपल्या झाल्या आहेत. आपल्याला फक्त आता स्वाईप टू बाय जे आहे त्याच्यावरती राईट स्वाईप करायचं आहे. आपली ऑर्डर प्लेस झालेली आहे, कंप्लीट नाही झालेली आहे. का? कारण आपण एक लिमिट ऑर्डर लावलेली आहे. जेव्हा ती प्राईस येईल तेव्हाच ही ऑर्डर जी आहे ती कंप्लीट होईल. आपण याला क्लोज करूया आणि याला बॅक करूया इथून. आणि जर मी आता ऑर्डर्सवाल्या सेक्शनमध्ये जर आलो तर तुम्ही बघू शकता इथं आपली जी ऑर्डर आपण लावलेली आहे ती ओपन आहे. का? कारण आपली प्राईस आहे 211.90 आणि सध्या प्राईस चालू आहे 212.02. तुम्ही वेट करू शकता तुमची लिमिटची प्राईस येईपर्यंत, किंवा जर तुम्हाला हिला लगेच एक्झिक्यूट करायचं असेल तर तुम्ही हिला मॉडिफाय देखील करू शकता. ह्या ऑर्डरला आपण हिला मार्केटवरती शिफ्ट करूया इथून आणि परत जर आपण मॉडिफायवरती राईट स्वाईप केलं तर ही आपली ऑर्डर मॉडिफाय होऊन जाईल. सबमिट झालेली आहे. आणि आता आपण जाऊया पोर्टफोलिओवाल्या सेक्शनमध्ये आणि येऊया पोझिशन्सवाल्या सेक्शनमध्ये. आता जो पण तुम्ही कोणता ट्रेड घ्याल किंवा लाँग टर्ममध्ये शेअर बाय कराल तो तुम्हाला सगळ्यात पहिले पोझिशनवाल्या सेक्शनमध्ये दिसेल. आणि मग लाँग टर्ममध्ये जर घेतलेला असेल तर त्याच्यासमोर असं CNC कॅश होल्डिंग असं लिहिलेलं असेल. आणि इंट्राडेमध्ये जर कोणता शेअर घ्याल तर त्याच्यासमोर असं MIS लिहिलेलं असेल. कोणतीही इंट्राडेची पोझिशन घेतली तर ती तुम्ही इथं ट्रॅक करू शकतात. आणि कोणताही शेअर जर तुम्ही लाँग टर्मसाठी बाय केला तर एक दिवसासाठी तो तुम्हाला पोझिशन्स या सेक्शनमध्ये दाखवेल आणि एक दिवसानंतर तो होल्डिंग्सवाल्या सेक्शनमध्ये तुम्हाला शो होईल. तर आता आपला ट्रेड इथे चालू झालेला आहे आणि तो आपण इथं बघू शकतो. आता ट्रेड आपण घेतलेला आहे, याला जर तुम्हाला एक्झिट करायचं असेल तर एक्झिट करायला काय? एक्झिट करायला आपण याच्यावरती क्लिक करू शकतो. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं एक्झिटचा ऑप्शन मिळेल.
आता जर तुम्हाला तुरंत एक्झिट करायचं असेल मार्केट प्राईसवर, जसं आपण बाय करताना मार्केट आणि लिमिट शिकलो, तसंच जर तुम्हाला ही ऑर्डर किंवा हा ट्रेड एक्झिट करायचा असेल तर पण तुमच्याकडे 2 ऑप्शन असतात. एक तर तुम्ही मार्केट ऑर्डर लावा, जिथं तुमचा प्राईस जो मार्केटमध्ये आहे त्याच्यावरतीच एक्झिक्यूट होईल. जर तुम्हाला स्पेसिफिकली कोणत्या प्राईसवरती पाहिजे, जसं मला असं वाटतं की 212ला मी कोणता पण स्टॉक बाय केला आहे, आता तो मला विकायचा आहे 215 रुपयाला, त्याच्या खालीही विकणार नाही मी, त्याच्यावरतीही विकणार नाही. तर मग तुम्ही लिमिट ऑर्डर यूज करू शकतात. तुम्हाला काय करायचं आहे, ह्या एक्झिटवाल्या बटनमध्ये क्लिक करायचं आहे आणि इथं मार्केटच्या जागेवरती तुम्हाला याच्यावरती क्लिक करून 215 इथं सेट करायचं आहे. 215 सेट करायचं आहे आणि इथं स्वाईप टू सेलवरती जसंच तुम्ही राईट स्वाईप कराल म्हणजेच तुमचा हा जो टार्गेट आहे जो 215चा तो तुमचा सेट होऊन जाईल. आणि जर हा प्राईस आला तरच तुमची ऑर्डर जी आहे ती एक्झिक्यूट होणार, नाही तर ती नाही होणार. आणि जर तुम्हाला लगेच जी पण, आता समजो आपण असं कन्सिडर करूया की आपल्याला इथं 100 रुपयाचा प्रॉफिट होतो आहे, लवकरात लवकर या ट्रेडमधून मला बाहेर निघायचं आहे, तर मी सिम्पली याच्यावरती क्लिक करणार आणि तुम्हाला हा एक बटन दिसणार इथं. तर तुम्हाला एक डार्क रेडमध्ये इथे एक बटन दिसणार राईटमध्ये, त्याच्यावरती जर तुम्ही क्लिक केलं इथं कन्फर्म येईल, कन्फर्मवरती क्लिक करा. तुमचा हा जो ट्रेड आहे तो 1 सेकंदाच्या आत एक्झिट होऊन जाणार. आता याच्या व्यतिरिक्त तुम्हाला लक्ष हे ठेवायचं आहे की इंट्राडे ट्रेडिंगमध्ये चार्जेस देखील थोडे जास्त असतात कंपॅरेटिव्हली. तर चार्जेस कसे चेक करायचे, तर चार्जेस तुम्हाला चेक करायचे आहेत झिरोदाच्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही चार्जेस चेक करू शकतात. झिरोदा ब्रोकरेज कॅल्क्युलेटर असं तुम्ही सर्च करा. सर्च केल्यानंतर तुम्हाला एक कॅल्क्युलेटर मिळेल, तिथं तुम्ही जाऊन चार्जेस कसे कॅल्क्युलेट करायचे हे देखील तुम्हाला तिथं करायला मिळेल. जर तुम्हाला असं पाहिजे असेल की मी त्याच्यावरती एक व्हिडिओ बनवावा तर कमेंट जरूर करा, तर आपण एक व्हिडिओ त्याच्यावर देखील बनवू. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट ही आहे की इंट्राडे ट्रेडिंगमध्ये जर तुम्ही कोणताही ट्रेड घेतला तर त्याला तुम्ही काहीही करून 320च्या पहिले एक्झिट करा. जर तुम्ही 320च्या पहिले तो एक्झिट नाही केला तर झिरोदा ऑटोमॅटिकली ही जी तुमचा जो ट्रेड आहे तो एक्झिट करेल आणि त्या गोष्टीसाठी तुम्हाला पेनल्टी देखील द्यावा लागेल 50 रुपीज प्लस GSTचा पर ट्रेड क्लोज करण्यासाठी. तर जर ही पेनल्टी तुम्हाला फेस करायची नसेल तर त्या गोष्टीसाठी इंट्राडेचा हा रूल असतो की जो पण तुम्ही इंट्राडेमध्ये ट्रेड घेताय तो 3:20च्या पहिले तुम्ही एक्झिट करायला हवा. तर हे इम्पॉर्टंट आहे, हे तुम्ही प्लीज लक्षात ठेवा आणि ह्याच हिशोबाने ट्रेडिंग करा. जर तुम्हाला कोणता बाकीचा डाऊट येत असेल तर कमेंट करा, आपण ट्राय करूया की तुम्हाला मी लवकरात लवकर रिप्लाय देऊ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, कमेंट करा. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.